तुम्हाला काही न वाटत असं की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको. मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही. कधी कधी काही लोकांना मुलांना काय वाटत 1000 कोटी कुठं आता आणायचा यादी निवडणूक म्हणून काही थापा मारतो का काही बोलतो. मी थापा मारत नाही. तुम्हाला काही न वाटत असं की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं. मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही. मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे. सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं. का तर कामाला स्टे आला होता. इथं आता कोण बसतील समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25-15 वगैरे. म्हणले हे तापच झाला. म्हणलं लोक मला वेळातच काढते. पैसे पाठवले, पुन्हा स्टे दिला. स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा. स्टे त्या सरकारने दिला. मग म्हणले आता स्टे पण होता पाहिजे. बर वेळ जाऊन चालत नाही. मग राहिलेल्या ह्याच्या तुमच्या ढाकळकरांनो, मी 5 वर्षात 2.5 वर्ष माझी वाया गेली, तरी देखील मी आपल्या बारामती तालुक्याला 9,000 कोटी रुपये आणले. 9,000 त्या पुस्तकामध्ये सगळे कशाला ते पैसे आले तर काय, मी खोटं बोलणार नाही. आता पण 350 कोटी रुपयाचा सासवड ते भिगवण रस्ता कॉन्क्रीटचा मंजूर केला 10 मीटरचा, जसा भिगवण बारामती आहे तसा. त्याचबरोबर आपला शिरूर ते सांगवी हा रस्ता 10 मीटरचा मंजूर केलाय. तो तुमच्या जवळच जाईल, तिकडे शेजारच. तो मुळाच्या जवळच जाईल. मुळा ढाकळ काय फार लांब नाही. त्याच्यामुळं त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी चांगला उपयोग होईल. मी दळण आपले रेल्वे कठीण पुलाच्या जवळनं गेलेली, त्याचाही तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट माल पाठवायला, कारण ट्रक मध्ये पाठवण्यापेक्षा रेल्वेने माल जाणं ते स्वस्तात पडतं. फक्त माल नाशवंत नसावा. नाशवंत असेल तर मग ते रेल्वे वॅगन रॅक बुक करावे लागतात वगैरे. परंतु आपली सोमेश्वरची साखर, माळेगावची साखर या पण जातील, त्याचा वाहतुकीचा खर्च आपला कमी होईल. वाहतुकीचा खर्च कमी झाला तर 2 पैसे उसाला आपला भाव वाढेल. असं ते सगळं चक्र आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला कडेला द्यायच्या. आणि मला खात्री आहे की मी तिजोरी अर्थमंत्री असल्यामुळं मी एवढा निधी तुम्हाला देऊ शकलो, तुम्हाला बारामतीकरांना. त्यामुळं आता या 1000 कोटी योजनेला मला माझ्याकडं तुमच्यामुळं 6.5 लाख 7 लाख कोटीचं बजेट असतं. 6.5-7 लाख कोटी. त्याच्यातनं 1000 कोटी काढायला मला काही सांगत नाही. हे अक्षरशः 1000 कोटी म्हणजे एवढं चौकड होणार. कधी काही लोकांना मुलांना काय वाटत 1000 कोटी कुठनं आता आणायचा यादी निवडणूक म्हणून काही थापा मारतो का काय बोलतो. मी थापा मारत नाही. या पद्धतीनं मला हे करायचं. त्याकरता तुमचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, मायमाऊली बहिणींची साथ आणि माझ्या शेतकरी वर्गाची साथ मला त्या